शाळा व्यवस्थापन समितीची सदस्य तसेच मनस्वी दिग्विजय शेट्टी यांची पालक म्हणून या शाळेत माझा सतत वावर राहिलेला आहे. तर शाळेत येत असताना शाळेचं मी असं अवलोकन केलेलं आहे की तिथले शिक्षक सर्व विद्यार्थ्यांसाठी किती झटत असतात. विष्णू पाटील सर असतील, वैजन पाटील मॅडम असतील, प्रतीक्षा पाटील मॅडम असतील, जाधव मॅडम असतील, हे विद्यार्थ्यांसाठी एवढे झटत असतात. सर स्पर्धा परीक्षेसाठी किंवा विविध जे काही शाळेत उपक्रम राबवले जातात त्यात प्रत्येक विद्यार्थी कसा सहभागी होईल, त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल हे याच्याकडं सरांचं मॅडमचं लक्ष असतं. 26 जानेवारीचा कार्यक्रम असू दे किंवा मध्ये भरारी पथक किंवा क्षितिज हा काहीतरी आपल्याकडे उपक्रम सुरू होता पंचायत समितीतर्फे. त्याच्यात प्रतीक्षा मॅडमनी वेगवेगळे उपक्रम सादर केले. त्याच्यात विद्यार्थ्यांना आहाराविषयी दिवसभरात आपलं कसं वर्तणूक असावी याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. त्यात विद्यार्थ्यांमध्ये चांगला फरक पडला. नंतर विष्णू पाटील सरांच्याबद्दल सांगण्यासारखं हे की सरांना मुख्याध्यापक असल्यामुळं शाळेचं निर्देशन असू दे किंवा त्यांचे ट्रेनिंग वगैरे असू दे हे सगळं असताना सुद्धा सरांचं मॅडमचं शाळेचं नियोजन हे ठरलेलंच असतं. स्वतःची प्रगती करत असताना सुद्धा विद्यार्थ्यांच्याकडे त्यांच्याकडं म्हणजे त्यांचं अजिबात दुर्लक्ष होत नाही. सरांचं स्पर्धा परीक्षा सर आणि मॅडम असताना ह्या शाळेत स्पर्धा परीक्षांमध्ये चांगली प्रगती झालेली दिसते. यापूर्वी कुठला विद्यार्थी चमकला किंवा काय हे मी ऐकलं नव्हतं. या 2 वर्षात सरांनी भरपूर म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. शाळेबद्दल अशी ओरड केली जाते की काही मोजक्याच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं किंवा त्यांच्याकडेच लक्ष पुरवलं जातं. पण मी आज सदस्य म्हणून इथं आहे किंवा पालक म्हणून उभी असताना मी सांगेन की असं या शाळेत काही घडत नाही. बरेच पालक इथं शाळेतल्या ॲडमिशन घ्यायला धजवत नाही, बाहेर घातलं जातं. पण बाहेरच्या शाळांची अशी अवस्था आहे की त्यांचं रोजचं टिफिनला काय द्यायचं हे पण शेड्यूल ठरलेलं असतं. आणि आपल्या शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. तिथल्या शिक्षकांचं म्हणजे मार्गदर्शन मिळून जे विद्यार्थी प्रगती करत आहेत त्याचं कोण अवलोकन करत नाही. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांमध्ये एक उपक्रम राबवलेला की विद्यार्थी ओरड करतात की आम्हाला फक्त अभ्यासाचा अभ्यास असतो, आम्हाला कुठं बाहेर घेऊन म्हणजे जाण्याची संधी मिळत नाही. मग सरांनी आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अध्यक्षांनी उपक्रम राबवलेले ते आपण सहल घेऊन जाऊया. तर असे पालक या गावात आहेत की इंग्लिश मिडियमला वगैरे मुलं घालतात, तिथं जसं शेड्यूल सांगितलेलं असतं त्याप्रमाणे वागतात. तिथं काही सांगितलं तरी ते सगळं करून घेतात. पण किती 48 विद्यार्थी त्यापैकी फक्त 10 ते 15 विद्यार्थ्यांनी फी म्हणजे भरली सहलीसाठी जाताना. म्हणजे पालक अशा म्हणजे ग्रामीण भागातील शाळेतल्या एखाद्या उपक्रमाला सहकार्य करत नाही. म्हणजे शाळेतल्या व्यवस्थापन समितीची शिक्षकांची धडपड असते की विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी पुरवल्या जाव्यात. इतर शाळांच्या तुलनेत आपलेही विद्यार्थी झळकले पाहिजेत, पण त्याला पालकांचा पण सहभाग मिळाला पाहिजे. इथून पुढच्या काळात अंगणवाडी ही प्राथमिक शाळेला जोडली जाणार आहे. आतापर्यंत औपचारिक शिक्षण तिथं दिलं जात होतं, अनौपचारिक दिलं जात होतं. आता औपचारिक शिक्षण इथून पुढच्या काळात दिलं जाणार आहे. दोन्ही शाळा संलग्न झाल्यानंतर शाळेची प्रगती आणखी वाढेलच. आणखी बरंच बोलण्यासारखं आहे, पण इथं उभारून मी सगळं व्यक्त होऊ शकत नाही. मी वेळोवेळी सरांना मॅडमना म्हणजे मला ज्या काही गोष्टी शाळेच्या सदस्यांना त्यांनी सुचवाव्याशा वाटल्या त्या सुचवलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते. सरांनी आणि मॅडमनी हा मी मुद्दाम म्हणजे बोलते की थोड्याच विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं जात नाही. अभिज्ञासाठी परवा मीटिंग झाली. अभिज्ञासाठी विद्यार्थिनी मी शाळेत येत असताना बघत होते की ती आजीला घेऊन या शाळेत बसत होती. पण आता तिच्यात एवढी प्रगती झालेली आहे की ती वाचते छान आणि मुलांच्या वावराला शिकलेली आहे. सरांनी वेळोवेळी तिला शाळेत येत असताना गाडीवर जाऊन तिथपर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी मनस्वीने सांगितलं की शाळेबद्दल, शाळेविषयी, शिक्षणाविषयी गोडी निर्माण केली सरांनी. सरांचं आणि मॅडमचं वैयक्तिक आयुष्यात सरांच्या 2 मुली म्हणजे IITला शिकत आहेत. मुलगा आता त्याच वाटचालीवर आहे. मॅडमची पण 2 मुलं म्हणजे चांगल्या ठिकाणी पदावर करत आहेत. आणि ही जी विद्यार्थी आहेत ती मॅडमच्या नातवंडाच्या वयाची आहेत. त्या इतकं प्रेम लावतात की माझी मनस्वी तर मॅडम शाळेतून
जाईपर्यंत घरी परत येत नाही. तर फक्त शिक्षण किंवा व्यावसायिकदृष्ट्या आपला म्हणजे शिक्षकी पेशा आहे म्हणून असं न वापरता या शिक्षकांनी मुलांना जीव तर लावलेलाच आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते झटत आहेत आणि शिक्षकांना पण शाळेचं निर्लेखन असू दे. इथून पुढच्या काळात सरांचे हे ध्येय आहेत की मॉडेल स्कूल आपला म्हणजे मोडावी, मॉडेल स्कूल व्हावी आपली शाळा. तर सगळ्या पालकांनी शिक्षकांनी हा प्रयत्न होऊ दे आणि मॉडेल स्कूल आपली होऊ दे आणि बाहेर जाणारे विद्यार्थी इथंच थांबले पाहिजेत. शाळा ही आपल्या गावाचा हे आहे अभिमान आहे किंवा शाळा नसेल तर गावात प्रबोधन होणार नाही, विद्यार्थी चांगले घडणार नाही. चांगले विचार विद्यार्थ्यांच्या मार्फत किंवा अशा कार्यक्रमांच्या मार्फत आपण पालकांना किंवा गावाला संदेश देत असतो, तो पोचला पाहिजे. शाळा नवीन उभारी राहिली पाहिजे. सरांचं